मधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता 126 1-6 ही वचने. स्तोत्रसंहिता 126 1-6 ही वचने. सियोनातून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणले तेव्हा आम्ही स्वप्नात आहो असे आम्हास वाटले. तेव्हा आमचे मुख हास्याने व आमची जीवा जयघोषाने भरली. त्या समयी अन्य राष्ट्रातील लोक म्हणू लागले की परमेश्वराने त्यांच्यासाठी महत्कृत्ये केली. परमेश्वराने आम्हासाठी महत्कृत्ये केली आहेत, त्यामुळे आम्हास अत्यानंद झाला आहे. हे परमेश्वरा, दक्षिणेकडल्या ओढ्याप्रमाणे आम्हास बंदिवासातून परत आण. जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करीतात ते हर्षाने कापणी करीतील. जो रडत रडत पाभार धरितो तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल. प्रभू परमेश्वर वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. ख्रिस्ताच्या नावात सर्व सलाम. आजच्या म्हणण्याकरता निवडलेला शास्त्रभाग स्तोत्रसंहिता 126 आणि त्याच्यातील 1-6 वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी देवाचं वचन सांगते की परमेश्वराने सियोनातून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा परत आणलं तेव्हा त्यांनी परमेश्वराचं उपकार स्मरण केलेलं आहे. अहरोनाचं स्तोत्र तो म्हणतो की आमचे मुख हास्याने व आमची जीभ जयघोषाने भरली. त्या समयी अन्य राष्ट्रातील लोक म्हणू लागले की परमेश्वराने यांच्यासाठी महत्कृत्य केली आहेत. परमेश्वराने खरोखर आमच्यासाठी महान कृत्य केलेले आहेत. यामुळे आम्हाला आनंद झालाय.
आणि म्हणून माझ्या प्रियानो, ज्या वेळेस तुम्ही आणि मी परमेश्वराचे उपकार स्मरण करतो, परमेश्वराच्या नावाचा जयघोष करतो, परमेश्वराची स्तुती करतो, ती मनापासून, तो आनंद मनापासून येतो की देवाने आमच्या जीवनात कुठली महान कृत्य केलेली आहेत. आणि ज्या वेळेस तुम्ही आणि मी परमेश्वराचा जयघोष करतो, परमेश्वराची स्तुती करतो, माझ्या प्रियानो, लोक पाहून म्हणतात की खरोखर यांच्या परमेश्वराने यांच्यासाठी महान कृत्य केलेले आहेत. होय माझ्या प्रियानो, ते लोकांना दिसून येतं की तुमच्या आणि माझ्या जीवनातून परमेश्वराचा उपकार, परमेश्वराची स्तुती, परमेश्वराचं स्तवन आम्ही ज्यावेळेस करतो आणि खरोखर आम्ही मनाने आनंदाने, वचन 5 कडे जर आम्ही पाहतो, तिथं लिहिलं आहे की जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करीतात ते हर्षाने कापणी करतील. आणि खरोखर आम्ही दुःखात माझ्या प्रियानो रडत जरी देवाची स्तुती केली आहे, देवाच्या नावाचा धन्यवाद केलेला, देवाचं वचन सांगते की ते हर्षाने कापणी करतील, आनंदाने ते सर्व पीक तुमच्या आणि माझ्या पदरी पडणार आहे. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खात्रीने आनंद करीत त्याच्या पेंड्या घेऊन येईल. खूप महत्वाचं वचन आहे की ज्या सेवेसाठी, ज्या कार्यासाठी आम्ही जातो दुःखाने, तकलीफाने, पण परमेश्वराचं वचन सांगते की ते पेरणी जरी आम्ही केली, परमेश्वराचं वचन सांगते की खात्रीने आम्ही आनंद करीत आपल्या पेंड्या घेऊन येऊ. त्याचं प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला आणि मला देणार आहे, तो आम्हाला हर्षित आणि आनंदाने भरणार आहे माझ्या प्रियानो. आणि म्हणून ज्या पण वेळेस आम्ही परमेश्वरासाठी कार्य करतो, परमेश्वराची स्तुती करतो, त्याचं स्तवन करतो, परमेश्वर म्हणतो की आनंदाने करा. आणि ऑटोमॅटिक देवाचं वचन सांगते की त्या 2 गोष्टी त्या ठिकाणी लिहिलेल्या की आमची जीभ जय घोषाने भरली आणि आमचे मुख हास्याने भरले. आमच्या चेहऱ्यावर हास्य येतो, आमच्या जिभेच्या द्वारे परमेश्वराचं वचन सांगते की जय घोष होतो. आणि म्हणून याप्रमाणे जर आम्ही देवाचं स्तवन केलं, देवबाप आम्हाला आनंदाने भरेल. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देवाच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतो प्रभू. तुझी स्तुती करण्यासाठी, तुझ्या नावाचा जयघोष करण्यासाठी जे लोक प्रभूशी परमेश्वरपा प्रभू तयार आहेत, परमेश्वरपा जे लोक तुझं स्तवन करतात, परमेश्वरपा अशा प्रत्येकाला तू आनंदाने भर प्रभू. जरी ते परमेश्वरपा दुःखाने प्रभूची अश्रुपूर्ण नेत्राने परमेश्वरपा पेरणी करीत असतील, पण तुझं वचन सांगते की ते हर्षाने कापणी करणार आहेत. जो पेरणीसाठी परमेश्वरपा बी घेऊन रडत बाहेर पडत आहे, परमेश्वरपा तुझं वचन सांगते की खात्रीने तो आनंद करत आपल्या पेंड्या घेऊन येणार आहे. होय परमेश्वरपाचे लोक रडून दुःखाने परमेश्वरपा तुझी स्तुती करतायत, स्तवन करतायत, तुझी सेवा करतायत, तुझ्या नावाला उंच उठतायत. परमेश्वरा त्या प्रत्येकाच्या जीवनाला तू आनंदाने भर प्रभू. आनंदाची ओतणी त्यांच्या जीवनावर कर आणि प्रभू त्यांनी त्यांचं प्रतिफळ परमेश्वरपा तुझ्याकडून प्राप्त करावं असं अनुग्रह कर. धन्यवाद देतो प्रभू, तू असं करतायस. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत.
धन्यवाद.